वेलकम टू मराठा विद्याप्रसारक समाज अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर सिडको नाशिक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अवर नीड फॉर फूड याचा सेकंड पार्ट याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. तत्पूर्वी ऑनलाईन शिक्षण प्रणालीसाठी आमचे कायमच प्रेरणास्थान असलेले आमच्या संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई वसंतरावजी पवार मॅडम यांचे व आमच्या माननीय मुख्याध्यापिका व आमच्या मार्गदर्शक श्रीमती गायकवाड मॅडम यांच्या प्रेरणेने मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग बघूया अवर नीड फॉर फूड याचा सेकंड पार्ट. मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की डोमेस्टिक ॲनिमल्सपर्यंत आलो होतो. आता आपल्याला वाईल्ड ॲनिमल्स आणि त्यांचं फूड याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. चला तर मग बघूया. In forest, animals like deer, bison and nilgai eat various kinds of green grass and leaves. If there are crops growing in fields nearby, these animals finish off those crops too. तर जंगलात काय असतं, हे जे काही प्राणी असतात, डिअर असेल, बायसन असेल किंवा नीलगाय, हे ग्रीन ग्रास खातात, म्हणजे हिरवं गवत तर खात असतात. पण जंगलाजवळ जे काही शेती वगैरे असेल तर तिथले जे काही क्रॉप्स असतील, अन्नधान्य ज्या शेतामध्ये उगवलेले असतात, ते अन्नधान्यसुद्धा हे जे काही जंगली प्राणी आहेत ते नाश करतात. Wild animals like the tiger and lion live in deep jungles. They hunt other animals and eat their flesh. आता टायगर आणि लॉयन हे जंगलाच्या एकदम मध्यभागी राहत असतात, म्हणजे एकदम डीप जंगल, जिथं घनदाट जंगल आहे अशा ठिकाणी ते राहत असतात. आणि हे प्राणी काय करतात, दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून ते त्यांचं अन्न, त्यांचं जे काही पोट असतं ते भरत असतात. Usually these animals do not hunt in human settlements, but sometimes when they are starved, they are forced to enter nearby villages, then they kill and carry away cattle. काही वेळेस काय असतं, जंगलात जर त्यांना शिकार मिळालं नाही, त्यांची उपासमार होते. मग ते काय करतात, असे नागरी वस्ती जिथं असतात त्याच्या जवळपास ते जाण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं काही जे काही कॅटल वगैरे असतात त्यांची ते शिकार करण्याचा प्रयत्न करतात. Many times foxes dare to enter human settlements, but they are not as strong as the tigers. They cannot kill cattle. They are mostly content with stealing fowl. आता काही वेळेस काय करतात, हे फॉक्स जे असतात त्यांना काही टायगर आणि लॉयनसारखी इतकी शक्ती नसते, पॉवर नसते. ते जे एवढी मोठी शिकार करतील गाईची किंवा बैलांची किंवा म्हशीची, मग ते काय करतात, तिथल्या कोंबड्या वगैरे पळवून नेत असतात. त्यांची शिकार तेवढीच, कारण ह्या मोठ्या प्राण्यांची ते शिकार करू शकत नाही. We see many differences in what birds eat. Too many birds eat grain. Farmers grow a variety of cereals and pulses in their fields. As the crop becomes ready for harvesting, the ears become full of grains. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पक्षी असतात ते काय करतात, अन्नधान्यच खात असतात. मग शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेले काही सिरियल्स असतील, पल्सेस असतील, म्हणजे अन्नधान्य असेल, कडधान्य असेल. मग ज्यावेळेस हे कापणीच्या वेळेस येतात, हार्वेस्टिंग म्हणजे काय, कापणीला येणे, मग त्यावेळेस हे पक्षी काय करतात, तिथलं त्या अन्नधान्याची नुकसान करतात आणि ते अन्नधान्य खात असतात. बर्ड्स इन द सराउंडिंग कम इन फ्लॉक्स टू फीड ऑन देम. They can destroy the crop. What is done to prevent such destructions? मग आता हे जे काही पक्षी येत असतात, आता कापणीला आलेली जे काही पिकं असतात त्यांचं इतकं नुकसान करत असतात, मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर तुम्हाला सोबतच्या चित्रात दिसत आहेत बघा. तर काय माहिती आहे का तुम्हाला, ते सांगा बरं. येस, व्हेरी गुड. बुजगावणे आपण त्याला म्हणतो, स्केअरक्रो. स्केअरक्रो म्हणजे काय, बुजगावणे. म्हणजे काय, शेतात एका काठीला म्हणजे पण एक मोठी काठी असते, तिला एक आडवी काठी बांधली असते छोटी, वरती मडकं लावतात आणि त्याला कपडे घालून देतात. तर पक्ष्यांना असं वाटतं इथं माणसं उभे आहेत म्हणून ते पक्षी त्या ठिकाणी येत नाही आणि त्या अन्नधान्याचे नुकसान आपण त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. इट इज इझिली पॉसिबल फॉर बर्ड्स टू फाइंड ग्रेन्स इन एरियाज वेअर पीपल लिव्ह. दॅट इज वाय सम बर्ड्स लिव्ह इन सच एरियाज. काही पक्षी काय करतात, जिथं नागरी वस्ती, माणसं राहत असतात त्या घरांच्या आजूबाजूलाच ते पक्षीसुद्धा राहत असतात, झाडांवरती वगैरे. कारण का, त्या ठिकाणी त्यांना ते अन्न मिळत असतं
आपलं जे काही वाया गेलेलं अन्न असतात, काही लोक बाहेर टाकून देतात, काही लोक धान्य वाळत घालत असतात. अशा वेळी त्या पक्ष्यांचं काय असतं, पोट त्या ठिकाणी भरत असतं, म्हणून ते नागरी वस्तीजवळ राहतात. अदर बर्ड्स फीड ऑन अदर काइंड्स ऑफ फूड. आता इथं पक्ष्यांसुद्धा अन्नपदार्थ कसे आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे दाखवलेत बघा. हेन्स ईट वॉर्म्स, क्रोज ईट द फ्लेश ऑफ डेड ॲनिमल्स, सम बर्ड्स ईट द फ्रुट्स ऑफ ट्रीज. आता बघा, काही पक्षी किडे मुंग्या खातात, काही आता कावळा काय खातोय, मेलेल्या प्राण्यांचा मांस खातोय, आणि काही पक्षी काय करतात, फळंसुद्धा खातात. म्हणजे इथं सुद्धा बघा पक्ष्यांचं सुद्धा अन्न कसं आहे, इथं प्रत्येक पक्ष्याचं अन्नसुद्धा कसं आहे, वेगवेगळं दाखवलं आहे. वी सी मेनी स्मॉल ॲनिमल्स अराउंड अस, व्हॉट डू दे फीड अपॉन. आता आपण आपल्या आजूबाजूला बरेच छोटे छोटे चिटुकले प्राणीसुद्धा बघतो, ते त्यांचं अन्नपदार्थ कसे खात असतील बघा. आता एक उदाहरण दिलं आहे, बेडबग्स सक पीपल्स ब्लड. बेडबग म्हणजे ढेकून, हे काय करतात, माणसाचं रक्त शोषून घेतात. टिक्स सक द ब्लड ऑफ काऊज अँड बफेलो. टिक म्हणजे गोचीड, ते काय करतात, गाई किंवा म्हशींचं जे रक्त असतं ते शोषण्याचं काम हे गोचीड करत असतात. ढेकून, बेडबग म्हणजे काय, ढेकून, आणि टिक म्हणजे काय, गोचीड. हाऊस लिझार्ड्स अँड शॅमिलियन्स ईट इन्सेक्ट्स. कॅटरपिलर्स अँड सम इन्सेक्ट्स निबल ॲट ईट द लिव्ज ऑफ प्लांट्स. आता हाऊस लिझार्ड, पाला असेल किंवा सरडा असेल, हे काय करतात, कीटक खातात. कॅटरपिलर म्हणजे सुरवंट, हे काय करतात, सम इन्सेक्ट्स निबल ॲट ईट द लिव्ज ऑफ प्लांट्स, हे काय करतात, झाडाची पानं खात असतात. बटरफ्लाईज फीड अपॉन द नेक्टर दे फाइंड इन फ्लॉवर्स. आता फुलपाखरू काय करतात, फुलांमधला रस शोषण्याचं काम करतात. ॲनिमल्स ईट द फूड दे फाइंड इन नेचर, हाऊएव्हर दे हॅव टू वंडर फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड. आता आपण इतके पक्षी बघितले, इतके कीटक बघितले, आपल्या सकट काही प्राणी बघितले, प्रत्येकाचं अन्नसुद्धा हे कसं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण बटरफ्लाय असेल, काही इन्सेक्ट्स असतील, म्हणजे बटरफ्लायसुद्धा इन्सेक्ट्सच आहे, कॅटरपिलर असेल किंवा गोट असेल, काऊ असेल, हे सगळ्यांचं अन्न कसं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आता हे चॅप्टरमधले सेकंड पार्टमधले काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत, त्याचा अभ्यास आपण करूया. पहिला आहे स्केअरक्रो. स्केअरक्रो म्हणजे काय, तर शेतात आपण जे बघितलं होतं उभं केलेलं, त्याला आपण काय म्हणतो, बुजगावणे. दुसरा आहे हंट. हंट म्हणजे काय, शिकार, शिकार करणे. हार्वेस्टिंग म्हणजे कापणी. आणि चौथा आहे बेडबग्स. बेडबग्स म्हणजे काय, मग ढेकून. आणि ह्या सेकंड पार्टची आता आपण एक्झरसाइज बघूया. एक्झरसाइजमधला पहिला प्रश्न आहे, आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन. एका वाक्यात उत्तर द्यायचे तुम्हाला. पहिला प्रश्न आहे, वाय डू सम बर्ड्स प्रिफर टू लिव्ह नियर एरियाज व्हेअर पीपल लिव्ह. काही पक्षी जिथं माणसं राहतात त्या ठिकाणी राहण्यासाठी का पसंत करतात बरं, म्हणजे तिथं राहण्याला त्यांना सोयीस्कर का वाटत असेल. मग काय आहे बघा, इट इज इझिली पॉसिबल फॉर बर्ड्स टू फाइंड ग्रेन्स इन एरियाज व्हेअर पीपल लिव्ह. मग त्यांना तिथं अन्न शोधण्याचं काम एवढं काही करावं नाही लागत, तिथं त्यांना मिळतंच, त्यांना माहीत होऊन गेलेलं असतं की आपल्याला या ठिकाणी आता अन्न मिळणार आहे, म्हणून काही पक्षी जिथं माणसं राहतात त्या ठिकाणी ते राहत असतात. सेकंड क्वेश्चन बघूया. फूड ऑफ स्मॉल ॲनिमल्स, जे काही छोटे चिटुकले प्राणी आहेत त्यांचं अन्न काय आहे बघा. बेडबग, बेडबगचं काय आहे, ह्युमन ब्लड आहे, म्हणजे ढेकून माणसाचं रक्त शोषतात. टिक म्हणजे गोचीड, हे प्राण्यांचं रक्त शोषतात. आणि बटरफ्लाय काय करतं, तर फुलांमधला रस शोषण्याचं काम करतं. असा हा सेकंड पार्ट तुम्हाला समजला असेल, आणि या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.